बातमी आहे देवणी निलंगामधून। आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर हे कार्यसम्राट आमदार आहेत। ते युवा असून त्यांच्याकडे काम करण्याची अफाट शक्ती आहे। एक प्रभावी आमदार अशी त्यांची ओळख आहे। त्यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करत आमदार करा। निवडणुकीनंतर केवळ आमदार नाही तर मंत्री म्हणून ते काम करतील। संभाजीरावांना मंत्रिपद मिळण्याची हमी मी घेतो असा विश्वास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला। मतदारसंघातील रेल्वे मार्गासाठी आपण आमदार निलंगेकरांच्या पाठीशी उभे असल्याची ग्वाहीही त्यांनी दिली। निलंगा मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या प्रचारार्थ देवणी येथे आयोजित जनस्वाभिमान सभेत गडकरी बोलत होते। या सभेस आमदार शरणू सलगर, माजी खासदार रूपाताई पाटील निलंगेकर व सुनील गायकवाड, विरूपाक्ष महाराज मुखेडकर, माजी आमदार गोविंद केंद्रे व प्रकाश खंडरे, प्रदेश सचिव अरविंद पाटील निलंगेकर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण, भाजपा जिल्हाध्यक्ष दिलीप देशमुख, तालुकाध्यक्ष काशीनाथ गरीबे, मंगेश पाटील, कुमोद लोभे, माजी जिल्हा परिषद सदस्य रामचंद्र तिरुके, संजय दोर्वे, गोविंद चिलकुरे, प्रशांत पाटील, शिवानंद हैबतपुरे, भगवान पाटील तळेगावकर, शिवसेना उपजिल्हा प्रमुख सुधीर पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी बोलताना नितीन गडकरी म्हणाले की काँग्रेसने स्वातंत्र्यानंतर रशियाची धोरणे स्वीकारली। त्या धोरणांचे परिणाम काय झाले हे आज आपण पाहत आहोत। सरकारी विमान कंपन्या तोट्यात गेल्या, सोन्याच्या खाणीही तोट्यात गेल्या। याशिवाय जिथे काँग्रेसने हात घातला तिथे नुकसानच झाले। त्याऐवजी काँग्रेसने गावाच्या विकासाला गती दिली असती तर हे चित्र दिसले नसते। लोकशाहीत बदल घडवण्यासाठी योग्य धोरण आणि नीतीची गरज असते असेही गडकरी म्हणाले। त्यांनी सांगितले की केंद्र आणि राज्य सरकारकडून गरीब कल्याणाच्या योजना राबवल्या जात आहेत। सरकारने प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतून गावे एकमेकांशी जोडली। सरकारची ही प्राथमिकता आहे। काँग्रेसला 60 वर्षात जे करता आले नाही ते आम्ही 10 वर्षात करून दाखवले। भारताला विश्वगुरू बनवणे हे आपले ध्येय आहे। भ्रष्टाचार मुक्त भारत, ग्रामीण व कृषीमध्ये अग्रेसर भारत निर्माण करण्यासाठी आम्ही काम करीत आहोत। देशाला सुखी, समृद्ध व संपन्न जर बनवायचे असेल, राज्याला सुखी ठेवायचे असेल, राज्यातील गरिबी व जातीयता दूर करायची असेल तर योग्य हातात सत्ता देण्याची गरज असल्याचेही गडकरी म्हणाले। ॲक्च्युली 3-4 दिवसांपासून मी मतदारसंघात फिरते आहे। शिरा, अंपाळ, देवणी आणि निलंगा याच्यामध्ये भरपूर सगळ्यांचा अभूतपूर्व उत्साह आहे। पण बेसिकली जर बघितलं, जी लाडकी बहीण योजना आज युती शासनाने आपल्याला आणलेली आहे, महायुतीचे सरकार आहे, त्याला अभूतपूर्व आपल्याला प्रतिसाद आहे। आणि ज्या माझ्या लाडक्या बहिणी आहेत त्यांनी मला आधीच सांगितलेलं आहे की वहिनी तुम्ही यायची पण गरज नाहीये, काळजी करू नका, आम्ही तुमच्या पाठीशी आहेत। हा जो विश्वास त्यांनी दिलेला आहे आणि मी नक्कीच सांगते की याच्यामुळेच मी की आम्ही भरघोस मताने निवडून येणारे आहेत आणि हा विजय झालेलाच आहे। ही फक्त आता जी तुम्ही गर्दी बघतायत ही औपचारिकता आहे। गडकरी साहेबांचं एक जे ठाम मत आहे त्याच्यावरतूनच तुम्ही समजून जाल की विजय आमचा ऑलरेडी निश्चित आहे। तुम्ही सांगितल्याप्रमाणे गडकरी साहेबांनी स्वतः सांगितले की बाबा संभाजी पाटील हे आमदार तर होणारच आहेत, पण मी जेव्हा येतो त्यावेळेस मंत्रिपद देणं हे माझं कर्तव्य आहे त्यांनी सांगितलं। कसं वाटतंय मंत्रिपद मिळाल्यात आता? हो, नक्कीच। जेवढ्या जास्त मतांनी, भरघोस मतांनी आम्ही निवडून येणार तेवढे मंत्रिपद निश्चितच आहे। आज निलंगा मतदारसंघामध्ये म्हणजे महाराष्ट्राने सर्वात जास्त लाडकी बहिणी योजना म्हणजे 90,000 फॉर्म भरून त्या लाडकी बहिणींना लाभ देण्यात आला। हो, कसं वाटतं सर, लाडकी बहिणी भेटल्यानंतर आपल्याला अभिनंदन करतात, आपल्याला कौतुक करतात, कसं वाटतं ही कार्य आमदार साहेबांचं आणि कुटुंबाचं काम? हो, हे खूप चांगली स्कीम योजना युती सरकारने आणलेली आहे। त्याला अभूतपूर्व प्रतिसाद सगळ्या महिलांचा मिळतोय। मी तर म्हणेल की 100% सगळ्यांना ज्याच्या त्याच्या खात्यात ती रक्कम जमा झालेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये जो 2100 रुपयाचा पण जो आहे डिफरन्स तोही त्या याच्यामध्ये जमा होणार आहे खात्यामध्ये। त्याच्यामुळेच हा जो महिलांना सक्षमीकरणाचा हा जो निर्णय घेतलेला आहे शासनाने, हा नक्कीच काही ना काही माझ्या महिला माता भगिनींना हा उपयोगाचा आहे आणि पडणार आहे, ज्याच्यातून माझी माता भगिनी सगळी सक्षम होणार आहे, आर्थिकदृष्ट्या पण आणि आरोग्यदृष्टीने पण। शेवटचा प्रश्न, गडकरी साहेबांची सभा विजयाची नांदी समजायची? हो, ही विजयाची नांदीच आहे। हे आता फक्त आपल्याला कन्फर्मेशनसाठी आणि आपल्याला गडकरी साहेबांचा शब्द हा
आम्हाला खूप प्रेरणा आणि उत्साह देऊन जातो. आणि सगळ्या पूर्ण मतदारसंघातल्या हा मतदारसंघातलेच लोक नाहीत तर जवळच्या आजूबाजूच्या सगळ्या लोकांनी आज याला उपस्थिती लावली आहे आणि ही उपस्थिती म्हणजेच हा आमचा विजय आहे. पाहत रहा APN महाराष्ट्र न्यूज, देवणी, निलंगा, लातूर. अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.